पुरुषांपेक्षा महिलांमध्ये भांडण्याचं प्रमाण जास्त आहे असं ऑब्झर्वेशन केलं गेलेलं आहे. पुरुष शक्यतो टाळतात भांडण सुरुवातीला, पण स्त्रिया छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायला सुरू करतात. मग 2 बायका होत्या, त्यांना भांडण्याची एका बाईला इतकी तिला जसं आपण म्हणतो ना, शिवीशिवाय पाणी पित नाही, तसं ती भांडल्याशिवाय पाणी पित नव्हती. त्या स्त्रीला भांडण्याची एवढी हौस होती की मग तिने काय केलं, एके दिवशी रोज तिला मोठं भांडण केल्याशिवाय बरं वाटत नव्हतं. कुठंतरी भांडण झालं ना कुणाबरोबर होतं, आज आनंद आला. बिना भांडणाचा दिवस गेला म्हणजे तिचा बोर गेला दिवस सगळा. म्हणजे भांडण केलंच पाहिजे. मग असं व्हायचं, तिचा स्वभावच बनला भांडायचा. मग एक दिवशी काय झालं, तिच्यासमोर कोण भांडच नाही. सगळ्यांनी शेजारच्या पाजारच्या बायकांना माहीत झालं होतं की हिला भांडल्याशिवाय बरं वाटत नाही, सगळ्यांनी लांब राहायचं हिच्यापेक्षा. मग शेजारच्या बायकांनी ठरवलं तसं हिच्यासंग भांडायचं नाही आणि हिच्यासंग बोलायचं पण नाही कुणीच काय. मग कुणीच काही बोले ना, काहीच कळे ना. मग तिला कसं तर व्हायला लागलं की आज कोणच माझ्यासंग भांडण करण्यात आलं. भांडण तर केलं पाहिजे, त्याशिवाय दिवस कसा चांगला झाला. आणि म्हणून तिने काय केलं, शेवटी पूर्वी हापशा पाणी भरायला जायचं, त्या हापशावरती काही बायका हापसत होत्या. तिथं गेली, तिथं पण तिच्याशी कुणी बोललं ना, कारण त्यांना माहिती आहे बोललं की भांडण सुरू करते काही काढून. कुणीच कुठलीही महिला तिच्याशी बोले ना झाली. मग तिनं काय केलं, शेवटी त्या स्त्रीने उपाय केला एक, म्हणजे आज भांडण तर केलं पाहिजे, भांडण झाल्याशिवाय कसं. मग काय झालं, तर ती गेली, तिचा नंबर आला, तिचा एक हंडा पाण्याचा हंडा रिकामा ती घेतला आणि त्या हापशाखाली ठेवला. कसा ठेवला, पालता हंडा ठेवला तिने आणि लागली हापसायला. मग सगळ्या बायकांनी ठरवलं होतं की संग बोलायचं नाही, बोलली की भांडायला सुरू करते. आणि मग त्यातली एक माताजीला राहावलं नाही, एका स्त्रीला राहावलं नाही. ती म्हणली, अगं पालता हंडा ठेवून कशाला पाणी भरते, सरळ कर की म्हणली. ती म्हणली, तू मला कशाला सांगितलं सांग, मी पालता ठेवीन नाही तर उताना ठेवीन नाही तर काय, तुझ्या डोक्यातच हांडा घालते म्हणजे. आणि तिनं कसं आहे, पैलवान जो असतो ना त्याचं रक्त सळसळ करत असतं, त्याला दंड ठोपटल्याशिवाय शांत बसत नाहीत. त्याला कुस्ती खेळणारा भेटला पाहिजे पैलवानाला. गायकाला माईकच देऊन बघावं आणि राजकारणी व्यक्तीला पण माईकच देऊन बघावं, सोडूच वाटत नाही. तसा प्रकार आहे. स्त्रीला तिला भांडल्याशिवाय जमतच नाही. आणि मग तिने म्हणली, तू मला बोललीच कशाला, तुझ्या बाचं काय जातंय म्हणली, मी हांडा उलटा ठेवलाय तर सवसाठी. आणि तिने धरलं तिच्या जिपरीला, इतकं भांडण लागलं, इतकं जोरात मारामारी सुरू झाली. सांगण्याचा उद्देश हा होता की कलियुगामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं लोक भांडण करतील. म्हणून या युगाचं नाव काय आहे, घोर कलियुग आहे. आणि म्हणून कलियुगामध्ये मग भांडण मिटेल कसं काय, कलहाचं युग आहे, भांडण कसं मिटेल. असं कलियुगाचे अनेक लक्षणं आहेत. त्याचं कलिसंतरण उपनिषदच आहे, कल्की पुराण आहे, बरंच काही आहे कलियुगाचे लक्षण. पण ते काय आता लगेच सांगण्यासारखं नाही. कलोकेश लावण्य धारणम, कलियुगामध्ये लोक केसावरती प्रेम करतील असं लिहिलेलं आहे. आणि अक्षरशः तुम्ही जर पूर्वकाळ पाहिला, गेले 150-200 वर्ष, तुमच्या आजीला पाहिलं, आजी काय करायची तुमची, स्त्रियांच्या बाबतीमध्ये असो पुरुषांच्या बाबतीमध्ये असो, पचपची तेल लावायचं आणि केस बांधून ठेवायचे, आहे की नाही. जास्त काही मेंटेनन्स नव्हता. पण आता मेंटेनन्स वारी प्रभूजीचं ATM कार्ड खाली होते, केसाच्या मेंटेनन्स वारी. ब्युटी पार्लरला एखादी महिला गेली, मग ते केस कसे कापते, काय करते आणि काय काय करतात तिकडं. असं म्हणतात की आतमध्ये जर एखादी स्त्री गेली ब्युटी पार्लरमध्ये आणि प्रभूजी बाहेर वाट बघत बसला, तर काय होतं, थोड्या वेळाने तासाभरानं त्यांची बायको बाहेर येते आणि ती बाहेर येते पण प्रभूजीचं लक्ष जात नाही तिकडे, कारण प्रभूजीला ओळखूच येत नाही ती आपली बायको आहे म्हणून. एवढा मेकअप किंवा एवढं काही ते त्याच्यामध्ये भरलेलं आहे आजकाल. आणि इतका खर्च आहे स्त्रियांच्या ब्युटी पार्लरवरती, तर ते मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. नुसती 2 केस कापायला 200-300 रुपये घेते, बरोबर आहे का. मला काय जास्त अनुभव नाही, पण ऐकलंय मी. पण तुम्ही जर पूर्व इतिहास पाहिला, वैदिक काळ पाहिला आपला, तर ह्या गोष्टी होत्या का हो.
याच्यावर एवढा खर्च केला जाता. बरं ठीक आहे, स्त्रियांनी करणं साहजिक आहे, कारण शृंगार करणं हे स्त्रीचं लक्षण आहे. पुरुषांचं काय? कलियुगामध्ये पुरुष लोक सुद्धा केस वाढवतील असं सांगितलेलं आहे. आणि आता बघतायच विदेशामध्ये तर आहेच आहे. मी इंडियन यंग बॉईज, तरुण मुलं सुद्धा काय करतात, इथंपर्यंत केस वाढवत आहेत. बरोबर आहे का? मुलं सुद्धा केस वाढवतात, केसावर प्रेम. आणि स्त्रियांचं ब्युटी पार्लर होतं, आम्हाला वाटायचं ठीक आहे स्त्रियांसाठी असू शकते. पुरुषांचेही निघाले, AC सलून निघाले आता. आणि मग त्याच्यामध्ये काय पुरुष सुद्धा काही कमी नाही राहिले आता. एकदा गेले की 8-2 हजार रुपये खर्च करून येतात ते. काय काय करतात. केसावर प्रेम करणारे लोक होतील कलियुगामध्ये असं वर्णन आहे. इतके प्रेम करतील की जे केस सर्वात आधी जळतात. आलं लक्षात तुमच्या? माणसाला जाळल्यानंतर पहिल्यांदा काय जळत असेल? बरोबर आहे का? जे सगळ्यात आधी जळणार आहे त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम करतील कलियुगातले लोक असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे. मग आता तुम्ही ना त्याला बाळाला घेऊन ना तिथं पाठवण्यावर त्याला खेळायला, सगळ्यात जास्त लोक काय करतील? केसावरती प्रेम करतील. कलोकेश लावण्य धारण. आणि या कलियुगातल्या लोकांची बुद्धी सुद्धा कमी असेल असं म्हणलेलं आहे. तुम्ही म्हणणार कसं काय? आम्ही तर एवढे शोध लावले, आमची मुलं एवढी हुशार आहेत, मोबाईल चालवतात, लॅपटॉप चालवतात, गाडी चालवतात, विमान चालवतात. असं नाहीये. 45 मिनिटामध्ये अर्जुनाने पूर्ण भगवद्गीता ऐकून घेतली भगवान श्रीकृष्णांकडनं कुरुक्षेत्राच्या भूमीवरती. आणि तो म्हणला नाही प्लीज रिपीट करा, थोडं पुन्हा सांगा. सगळे 700 श्लोक संस्कृतमधले पाठ लगेच जागच्या जाग्याला. किती हुशार होते लोक. आता लिहिलेलं कितीतरी वेळा वाचलं तरी ध्यानात राहत नाही, पुन्हा पुन्हा वाचलं तर परीक्षेत आठवत नाही, आणि एखादं पाठ केलं तर ती येत नाही परीक्षेत. म्हणजे किती अवघड आहे. कलियुगामध्ये मोबाईल चालवणं म्हणजे जास्त बुद्धिमान आहे असं नाहीये. बऱ्याच जणांना वाटतं का छान लहान मुलं असलं की नाही, बघ आमचा सोनिया का नाही अजून वर्ष पण झालं नाही, बरोबर जाऊन बटन दाबतोय बघ मोबाईलचा, बरोबर लॉक काढतोय. आई बापाला वाटतं की माझं पोरग म्हणजे काय आता न्यूटन आईन्स्टाईन काय. म्हणजे सांगण्याचा उद्देश की ही बुद्धिमत्ता नाहीये. त्याला एखादा संस्कृतचा श्लोक द्या त्या मुलाला आणि तरी म्हणून दाखवा नुसता एखादा श्लोक, त्याला बुद्धिमान म्हणून आलं. कळालं का तुम्हाला? त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कलियुगामध्ये लोक बुद्धिमान कमी असतील. तिसरं गोष्ट सांगितली, कलियुगामध्ये लोक आळशी असतील. तुम्हाला असं कसं काय म्हणताय? हो, कलियुगातले लोक आपण आळशीच आहे. बघा तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये गजर मोबाईल होते का? गजरची घड्याळ होती का? काही नव्हतं. पण तुम्ही जर पाहिलं तुमची आजी आजोबा पणजोबा काही गजर न लावता सुद्धा सकाळी पहाटे 3-4 उठायचेच. बरोबर नाही? कोंबडा आरवायच्या आधी उठायचे. समजलं का? तर अशा प्रकारे हे लोक फार म्हणजे आळशी बनलेले आहेत कलियुगातले. आणि मग म्हणलेलं आहे मंदबुद्धी आहेत, आळशी आहेत आणि कष्ट करायला नको कलियुगातल्या लोकांना, आणि होणार पण नाही. आम्ही ह्याला गेलो होतो विशाळगडला. विशाळगड म्हणजे जिकडे बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली. तर तिकडे आम्ही पाहिलं की बाजीप्रभूंचा त्या घोडखिंडीमध्ये पुतळा उभा केलेला आहे, पोलादी पुतळा उभा केलेला आहे. मग ते पुतळा आम्ही म्हणलं किती छान आहे म्हणलं. तिथलं त्या गाईडनी आम्हाला सांगितलं की बाजीप्रभू जो पुतळा आहे त्या पुतळ्यासारखेच तेवढेच उंच होते म्हणे आणि तेवढीच त्यांची तब्येत होती म्हणे. एवढं बापरे, जवळपास 7 फूट, म्हणजे आपल्यापेक्षा 1.5 फूट उंच जवळपास त्यांची उंची आणि तगड देह असा. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो की अशा काही चुली आहेत तिकडे, अशा चुली दिसल्या आम्हाला जुन्या काळातल्या. तर त्या चुली, मग त्याने विचारलं की आम्ही चूल एवढी मोठी चूल, आणि म्हणलं मी ह्याच्यावर तवा पण एवढा मोठा. ते म्हणले हो, याच्यावर भाकरी पण तेवढी मोठी म्हणे. म्हणजे असल्या मोठ्या भाकरी, म्हणजे ते चुलीचा आकार आणि बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आणि पूर्वी तुम्ही कधी काळात पाहिलं तर हंडे वगैरे तुम्ही जुन्या काळात बघितले असेल, मोठे मोठे हंडे पितळेचे बघितले का? अहो पितळेची घागर बघितली का तुम्ही? कुणी पाणी आणले पितळेच्या घागरीत? बघितली नुसती पितळेची घागर. आता लहानपणी आम्ही सायकलला लावून वगैरे आणायचो. पितळेची रिकामी घागर सुद्धा आपल्याला आता उचलणं कठीण आहे. आलं लक्षात तुमच्या? पूर्वी लोक भरून खांद्यावर घेऊन पितळेची घागरी. पितळेच्या घागरीचं वजन किती आहे? कमीत कमी 4-5 किलो तर आहेच. आणि तसली पाण्याने भरून खांद्यावर आणणं ही घागर, हे शक्य नाही आता आपल्याला. मला तर शक्य नाही. बादली उचलत नाही आंघोळीच पाण्याची. शक्ती कमी होत आहे आपली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी ताकद होती ती आता आपल्यात राहिलेली नाही, आणि खाणं सुद्धा संकरित होईल म्हणलेलं आहे. सगळ्या खाण्यामध्ये काही कस राहिलेलं नाही. याचंच नाव कलियुग आहे. लोक फसवतील एकमेकाला, आणि कलियुगामध्ये लोक मांस खाणार नाहीत, कोंबड्याचं बकऱ्याचं. कुणाचं खातील? तर असं म्हणलेलं आहे, माणसंच माणसाला मारून खातील. हे कलियुगाच्या वैशिष्ट्यामध्ये म्हणलेलं आहे, आणि त्याचं मांस खातील ते. आणि विशेष करून आज जर तुम्ही चीनला गेलाय कोणी आपल्यापैकी? चीनला नाही गेला? कसं काय नाही, जाऊन या. तर चीनमध्ये लोक काय खातात, तर एक लहान मुलगा असतो, लहान मुलगा म्हणजे असं आपण ॲबॉर्शन वगैरे करतात, गर्भपात करतात. काही गर्भपात केल्यानंतर मूल किती असू शकते? 4 महिन्याचं, 5 महिन्याचं, 6 महिन्याचं. असं गर्भपात केलेली जी मुलं आहेत ना, त्यांचं मांस मिळतं कवळं विदेशामध्ये. काय लोकांची मानसिकता असं विचार करा तुम्ही. आणि आपल्याकडे ते बकरी खाणं, कोंबडी खाणं हा भाग वेगळा झाला हो. पण स्वतःच्याच असे मुलाप्रमाणे असणारी ती मुलं कापून खायची ही संस्कृती आज उदयाला आलेली आहे. आणि मग काय खातील लोक ह्याचा पत्ता नाही. कलियुगामध्ये म्हणलं की तुम्ही मांस खाऊ नका म्हणून इथपर्यंत ठीक होतं, पण हे लोक तर काय खातात? चीनमध्ये जर गेला तर तुम्हाला बेडकाचं सूप मिळेल, सापाचं सूप मिळेल. सूप माहित आहे का? सूप म्हणजे पाकडाचं सूप नाही. सूप म्हणजे काय माहिती आहे का? काय म्हणायचं मराठी त्याला? सूप म्हणायचं. काय करायचं? पेजवणी असं नाही. तर रस्सा वेगळा झाला. बेडकाचं सूप म्हणजे त्याला उकडायचं, गरम पाण्यामध्ये उकडायचं बेडकं, त्यामध्ये थोडा माल मसाला टाकायचा, त्याचं पाणी प्यायचं उकडून. आणि मग सापाचे तसे तुकडे करायचे, तसे खायचे. अँट ब्रेड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? मुंग्याचा ब्रेड. ते तांबड्या मुंग्याचा ब्रेड. आपल्याकडे कसं तांबडा रस्सा, पांढरा रस्सा असतो, तसं तिकडे काय तांबड्या मुंग्या पावामध्ये घालायच्या आणि काय म्हणायचं? रेड अँड ब्रेड. आणि मग काळ्या मुंग्या घालायच्या पावामध्ये आणि असं खायचं मस्त फ्राय करून. छान आहे की नाही? पाणी सुटले काय लागाय तोंडाला. असं म्हटलेलं आहे कलियुगामध्ये लोक हे करतील. याचं वर्णन आधीच शास्त्रामध्ये आलेलं आहे. अनेक वर्णन शास्त्र. कलियुगामध्ये लोकांची उंची कमी असेल ते मला सांगायचं बाजी प्रदेश पंड्याच्या उदाहरणावर. बघा, आपले पूर्वज जेवढे उंची होते, असं म्हणलेलं आहे की भगवान श्रीकृष्णांची उंची किती होती माहिती आहे कोणाला? 21 फुटापर्यंत होती जवळपास. काही शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे. किती वर्षापूर्वी? 5,500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रभू रामचंद्रांची उंची किती होती? 35 फूट जवळपास. विचार करणारी गोष्टी आहेत या सगळ्या. आणि त्यामुळे कलियुगाची जी उंची आहे आता कितीवर आले? 6 फूट धरून चाला, पण ॲव्हरेज उंची किती आहे? 5 फूट. समजलं का तुम्हाला? जास्तीत जास्त 6 फूट, पण ॲव्हरेज 5 फूट. आणि कलियुग संपता म्हणजे अजून लाखो वर्ष आहेत त्याला, ते काही लगेच होणार नाही. हळूहळू उंची पण कमी होईल म्हटलेलं आहे. आणि उंची किती कमी होईल? तर हरभऱ्याच्या झाडावर शिडी लावून चढावं लागेल. आता तुम्ही हसला की नाही? हेच प्रवचन जर द्वापार युगात झालं असतं तेव्हा ते बी लोक हसले होते की कलियुगामध्ये सुरुवातीला लोक 6 फुटाचे होते. 6 फूट हसले सगळे. आता कसं तुम्ही हसले 1.5 फूट म्हणल्यावर? कळलं तुम्हाला? आणि 15 वर्षाचा म्हातारा असेल, शेवटी लाखो वर्ष झालेले ना, हे तर मान्यच करा तुम्ही आता. कारण म्हातारा केवढ्याचा असायचा आपला पहिला? 100चा, 90चा, तिथं 80वर आला, तिथनं 75वर आला, आता 70वर आला, आता लगेच 50 झालं की आजो म्हणतात त्याला. आणि शाळेत तर पुरं चिडवते पांढऱ्या केसवाल्याला. एखादी पांढरे झाले त्याला म्हातारा म्हणतात सगळे. झालंच की. म्हणजे शास्त्र नेहमी खरं बोलतं. कलियुगाचं वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. आणि अशा या घोर कलियुगामध्ये वाचण्याचं साधन, आनंदामध्ये राहण्याचं, सुखामध्ये राहण्याचं साधन काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणले एकमेव साधन आहे कलौ तद हरी कीर्तना.
भगवंताचं नामस्मरण करण्यामुळे आपण या कलियुगातल्या दोषांपासून मुक्त होऊ शकतो. कारण भगवंताचं नामस्मरण हे कशासाठी आहे? सुखी राहण्यासाठी आहे आपल्याला. जे जे लोक भगवंताचं नाव जप करतील त्यांना कली काही करणार नाही बरं का. तो आहे पण करणार काहीच नाही. तो लांब राहणार, 4 हात लांब राहणार तो त्या माणसापासून जो भगवंताचं नाव घेणार. हरे कृष्ण 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 हरे हरे. नावच का घ्यायला सांगितलं? हाच विधी का सांगितलाय? कारण जेव्हा आपण भगवंताचं नाव घेणार त्यावेळेला जो जो या मार्गामध्ये येतो त्याला कली त्रास देत नाही. जसं आपण म्हणतो नुसतं कपाळाला गंध जरी तुम्ही लावला ना, एखादं असं म्हटलेलं आहे कपाळाला गंध आहे त्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळा आहे, त्याला यमराज हात लावू शकत नाही म्हणलेलं आहे. त्याला यमराज हात लावू शकत नाही. इतकं याचं महात्म्य आहे. तसं हरिनामाचं पण महात्म्य आहे. तर मी तुम्हाला काही कथा सांगणार आहे आज तुम्हाला, की भगवंताचं एकदा नाव घेतल्याने काय होतं. ऐकायला आवडेल का आपल्याला सर्वांना? त्या कोपऱ्यामध्ये आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? पण तुम्ही मला काहीतरी दिसत नाही बरं का, थोडं इकडं सारखं. मला तुम्हाला बघितल्याशिवाय बरं वाटत नाही, म्हणजे असं बोलायला मजा येत नाही. थोडं सारखं इकडं असं. एक ब्राह्मण मुलगा होता आणि जन्मापासूनच तो काय करायचा, भजन भक्ती करायचा. कारण ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्यामुळे देवपूजा करणं वगैरे त्याला जमायचं. पण झालं काय, तो मुलगा जसा जसा मोठा व्हायला लागला, भक्तीमध्ये नामस्मरण करायला लागला, पूजापाठ करायला लागला, दानधर्म करायचा. मग पूर्वी लग्न लवकर व्हायचे, त्याचं लग्न झालं. 12-13 वयातच लग्न झालं असेल त्याचं. आणि लग्न झाल्यानंतर त्याला सुंदर मुलंही झाले काही. आणि मग एके दिवशी त्याचं नाव होतं अजामिळ. काय नाव होतं? सर्वांनी म्हणा. अजामिळ. ही भागवतामध्ये कथा येते. मग एके दिवशी अशी घटना घडली की देवाला देवपूजेला फुलं आणण्यासाठी तो जंगलामध्ये गेला. मग जंगलामध्ये गेल्यानंतर, वनामध्ये गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये काहीच वाईट विचार नव्हता. पण त्या ठिकाणी त्याने एक दृश्य पाहिलं. ते दृश्य असं होतं की एक स्त्री जी वेश्या होती आणि एक पुरुष हे एकमेकाला आलिंगन केलेलं होतं ह्याने. आणि ती होती वेश्या, त्यांच्या गावातली वेश्या असेल कोणतरी. तर गेला होता भगवंतासाठी फुलं आणायला. पण ते दृश्य पाहिलं, ती सुंदर अशी स्त्री पाहिली, ती वेश्या पाहिली. आणि याच्या मनामध्ये असा विचार आला की मला जर ही वेश्या भेटली तर किती बरं होईल. आणि असा विचार आल्यानंतर तो व्यक्ती, त्याच्या मनामध्ये विचार आल्यानंतर त्या वेश्येकडे गेला. त्या वेश्येला त्यानं मागणी घातली आणि त्या वेश्येला म्हणाला, विल यू मॅरी मी? माझ्याशी लग्न करशील का? ती वेश्या होती, त्याला त्यानं वेश्येशी लग्न केलं त्याने. आणि त्या वेश्येला घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याचं लग्न झालं होतं, त्याला बायको होती, मुलं होती. पण त्याने काय केलं, त्या मुलांना आणि बायकोबरोबर भांडण करू लागला. त्यांना घरातनं बाहेर काढलं. पहिल्यांदा मुलांना आणि बायकोला बाहेर काढलं आणि त्या वेश्येला घरामध्ये घेतलं. आणि वेश्येला घरामध्ये घेतलं आणि वेश्येबरोबर लग्न झाल्यानंतर त्या वेश्येपासून त्याला 10 मुलं झाली त्या अजामिळाला. म्हणजे त्या वेश्येबरोबरच संसार थाटला त्याने. आणि नंतर अशी घटना घडते की हा अजामिळ बा कली कसा प्रवेश करतो. 4 गोष्टीमध्ये प्रवेश करतो. त्यातलं एक मी सांगितलं, कोणतं? व्यभिचार. त्याचं हे उदाहरण आहे. जिकडे जिकडे व्यभिचार चालतो तिकडे कली पटकन येतो आणि तिकडे भांडण सुरू होतं. मग ती स्त्रीबरोबर, वेश्येबरोबर संसार थाटला आहे. आणि मग अशी घटना घडली की पैसे कमी पडायला लागले घरामध्ये, घर चालवायला. मग काय कर्ज काढ, उसण्यापासून घे, इथनं सुरुवात होती बरं का. उसणं घेण्यापासून सुरुवात होते संसारामध्ये. मग ते काय उसणं घेतलं, परत कर्ज काढलं, त्यानंतर मग असं करत करत व्याज भरणं होईना. आणि मग असं करत 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 इतका कर्जबाजारी झाला की दुसऱ्याच्या घरी जाऊन चोऱ्या करायला लागला. हळूहळू त्या गावामध्ये एक चोर म्हणून त्याची प्रसिद्धी झाली. होता ब्राह्मणाचा चांगला मुलगा होता, 16 वर्ष वय त्याचं.
चोर झाला. चोर झाल्यानंतर त्या मुलाने त्या ठिकाणी काय केलं, मोठा चोर झाला, दरोडे टाकायला लागला. दरोडेखोर म्हणून प्रसिद्ध झाले. का? 10 मुलं सांभाळायचे आणि ती बायको तिची हवस पुरवायची आहे. त्या बायकोला काय नको ते बघायचं आहे. मग असं करत 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 दारू प्यायला लागला. हा अजामिळ नावाचा ब्राह्मण काय करायला लागला, दारू प्यायला लागला. म्हणजे काय झालं, 2 गोष्टी झाल्या का? पहिलं दारू, दुसरं व्यभिचार, तिसरं त्याने मांस खायला सुरू केलं. जातीने ब्राह्मण, मांसाहार करायला सुरू केलं. म्हणजे तिसरं पण पाप त्यांनी केलं. आणि काय राहिलं आता? जुगार. जुगार म्हणजे हे सांगितलं सगळं मागच्या प्रवचनामध्ये, सट्टा बिट्टा सगळं काय सुरू केलं, सगळ्या गोष्टी सुरू केल्या. ब्राह्मण बालक एवढा पवित्र, एवढा देवाचं भजन करणारा व्यक्ती, पण कलियुग शिरलं की व्यभिचारातून सुरुवात झाली आणि 4ही नियम त्यांनी मोडले. आणि अशा प्रकारे तो इतका वाईट वागू लागला, इतका वाईट वागू लागला की महाराज लोकांना शिव्या देऊ लागला, साधू संतांना पण शिव्या देऊ लागला. पूर्वी साधूंचे पाय धुणारा हा व्यक्ती आज साधूंचा तिरस्कार करू लागला आणि घराकडे साधू येईना झाले, बंद झाले साधू यायचे. कारण साधू आल्यानंतर हा त्यांना दारू पिऊन शिव्या द्यायचा. इतकं बेकार वागायला लागला व्यक्ती. एवढा कसा बदल झाला बा त्याच्यामध्ये. आणि मग मंडळीनो, पुढचं महत्वाचं आहे ते ध्यानपूर्वक ऐका. एक घटना घडते त्याच्या आयुष्यामध्ये. हा अजामिळ एकदा बाहेर गेलेला असतो आणि त्याच्या घरामध्ये महाराज लोक, काही 3-4 संत लोक रस्त्याने चाललेले असतात. ते येतात आणि ते म्हणतात, मग राहतात. मग त्याची बायको म्हणते, महाराज तुम्हाला कुठनं बुद्धी सुचली, तुम्ही आमच्या घरी आला? मग म्हणले, आमच्या ह्यांना कळलं तर म्हणले तुमचं काय लंगोटीच ठेवायला नाही, तुम्ही लवकर निघून जावा म्हणले. मग असं म्हणल्यानंतर ते साधू सुद्धा म्हणले, ठीक आहे आता काय, पण आम्ही ज्या घरामध्ये जो खरा साधू जातो ना, त्या घरचं कल्याणच करून येतो. नाही तर साधू कसला? साधू हा एक संस्कृत शब्द आहे. साधू म्हणजे तुझं कल्याण हो किंवा चांगलं, लई चांगला असा अर्थ आहे साधू शब्दाचा. त्यामुळे जर कुणाच्या घरी साधू आले तर तुम्ही त्याचं आदरातिथ्य करा किंवा न करा, साधू नेहमी आशीर्वादच देऊन जातो. शुद्ध भक्त नेहमी भगवंताचे आशीर्वाद देऊन जातो. एखाद्याच्या घरी आले, कारण त्याच्या घरचं एकतर पाणी पितात, ते ज्या घरातलं पाणी पिले काहीतरी त्यांना देऊन जावं लागतं तिकडे आशीर्वाद. म्हणून साधूला कमीत कमी आल्यानंतर तुम्ही त्याला सगळं काही करायला पाहिजे, जेवायला द्यायला पाहिजे, सगळं दान धर्म करायला पाहिजे, पण नाही जमलं कमीत कमी पाणी तरी द्यायला पाहिजे. तेवढंही नाही जमलं, भागवतामध्ये वर्णन आहे, बसायला चटई तरी द्या. आणि एवढंही नाही जमलं तुम्हाला, त्या साधूला फक्त म्हणा, तुमचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे. तोंडाने तरी त्याचं भांडवल लागतं का तोंडाला म्हणायला, एवढं तरी म्हणा घरामध्ये कोणी साधू आले तर, असं भागवतामध्ये वर्णन आहे. मग झालं काय, त्यांच्या बायकोनी पाणी तर दिलं, पण जायला सांगितलं. म्हणजे आमचे हे आहेत ना, हे फार डेंजर आहेत म्हणजे, तुम्ही लवकर जा. मग त्या अजामिळाला, नीट ऐका, 9 मुलं झालते आणि 10वा मुलगा जन्माला आला होता, छोटा होता पाळण्यामध्ये. मग साधू म्हणले, हा बालक आहे, काय नाव ठेवलं की नाही याचं? ते म्हणले, अजून तर नाव ठेवलं नाही. म्हणले, असं चिंट्या बिंट्या काय तर. ते म्हणले, ठीक आहे, या मुलाचं नाव काय आहे? ते म्हणे, नारायण ठेवा. म्हणे, काय ठेवा? तुमचं जे मूल आहे त्या शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवा. त्या अजामिळाच्या मुलाचं नाव नारायण ठेवा म्हणल्यानंतर असं म्हणल्याने साधू निघून गेले. काय स्वार्थ त्या साधूंचा सांगा बरं. पण घटना काय घडली पुढं ऐका, की जेव्हा हा अजामिळ निघून गेला बाहेर, तेव्हा साधू पण आता निघून गेले. ह्या बायकोनी लक्षात ठेवलं, वेश्या जरी असली तरी चांगली होती, तर तिने लक्षात ठेवलं, साधूंवर तिची श्रद्धा होती, विश्वास होता. आणि म्हणून हा अजामिळ घरी आल्यानंतर काही दिवसांच्या मला जेव्हा नाव ठेवण्यात आलं, तेव्हा त्याच्या बायकोनी काय म्हटले, याचं नाव आपण नारायण ठेवू म्हणले. तिनं नाही सांगितलं की साधू आले होते, नारायण नाव ठेवायला सांगितलं होतं. पण ते म्हणले नारायण नाव ठेवा. म्हणले ते ठीक आहे. त्या मुलाचं नाव नारायण ठेवण्यात आलं. काय ठेवण्यात आलं? नारायण हे भगवान श्रीकृष्णाचं, विठ्ठलाचं नाव आहे. म्हणलं ठीक आहे. मग नारायण नाव ठेवलं. मग सगळे त्याला काय, आता बघा घरामध्ये जी शेंडफळ असते, सगळ्यात लहान मुलगा असतो त्याच्यावर जास्त प्रेम असते आई वडिलांचं, बरोबर आहे का? खरे माताजी नाही.
बघ नंदतोष काय करायचं आता. हे असं आहे बघ, याला म्हणतात कलियुग. नाही एक वाटून घेऊन माझं तुझ्यावर प्रेम आहे आईचं जर नसलं तर. लहान मुलावर जास्त प्रेम असतं घरातल्या व्यक्तीचं असं म्हणतात. शेंडफळ आहे सारखं नारायण नारायण, हे नारायण बघा नारायण, नारायण पडेल खाली, खाली पडलं कट्ट्यावरनं, बघा बघा नारायण बघा नारायण नारायण. आणि हा झाला होता म्हातारा, कारण ह्याला 10 मुलं झाली म्हणजे म्हातारा झालाय. म्हातारा झाला होता आणि वय झालं होतं, झोपून होता बेडवरती, पण तरी सुद्धा लहान मुलाचं सारखं चिंतन, नारायण माझा नारायण माझा नारायण कुठे आहे, सारखं डोक्यामध्ये यायचं. आणि मग काय झालं, नारायण नारायण म्हणता म्हणता एक क्षण अटॅक आला, हृदय बंद पडायला. आणि नेमकं त्याच वेळेला तो मुलगा जो आहे छोटा, तो त्यांच्या जवळ आला होता आणि त्याला ते हाक मारत होते, नारायण नारायण नारायण. आणि मग त्यावेळेला काय घटना घडली मंडळीनो, बरोबर नारायण म्हणला आणि त्याला जीव गेला. आता बघा काय, कुठलं पाप त्यांनी केलं नव्हतं असं नव्हतं. जेवढी काय काळी कामं आहे ती सगळे धंदे करून बसले होते माणूस, पण मरताना देवाचं नाव तोंडात आलं. देवाला हाक मारली होती का त्याने? खरं सांगा बरं तुम्ही, कोणाला हाक मारली होती? पण पाप तर केलंय. तुमचं अकाउंट सगळं आहे, जसं बँकेमध्ये स्टेटमेंट काढतो आपण, सगळं दिसतं का नाही, कुठल्या तारखेला किती रुपये टाकले, किती रुपये मारले. भाजीवाल्याला 10 रुपये जरी मारले, तुम्ही मोबाईलने स्कॅन करून एखाद्या भाजीवाल्याकडे 2 रुपये जरी मारले असले तरी सुद्धा स्टेटमेंटला दाखवणार की नाही? दाखवणार की नाही? असं नाही 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 ह्याने 10,000च्या पुढचं असलं तर स्टेटमेंट दाखवतो. 1 रुपयाचं कसं काय स्टेटमेंट निघतं बँकेमध्ये? 1 रुपयाचं नाही, 30 पैशाचं 40 पैशाचं स्टेटमेंट निघतं बँकेमध्ये, 10 पैशाचं पण स्टेटमेंट निघतंय. म्हणजे तुम्ही एवढं जरी पाप केलेलं असलं ना तरी त्याचं लिखाण केलं जातं. हे मला तुम्हाला सांगायचं यमराजांकडे. तुम्ही काय केलंय, हळूच आता प्रवचन झाल्यावर तुमची चप्पल लय तुटली होती, हळू दुसऱ्याची घालून गेला. तुम्हाला वाटलं कुणी बघितलंय? अंधेरे हा कुणी बघितले तुम्हाला वाटलं? लक्षात येतंय, पण बघणारे आहेत ना. चंद्र दिवसा साक्षी आहे, लक्ष नाही तुमचं, लक्ष नाही तुमचं. सूर्य दिवसा साक्षी आहे आणि चंद्र हे भगवंताचे डोळे आहे. सूर्य आणि चंद्र भगवंताचे डोळे आहे. चंद्राने बघितलेलं आहे तुम्हाला चप्पल चोरताना, लक्षात आलं तुमच्या? आणि मग ते लिहून ठेवलं, अमुक अमक्या तारखेला, आज तारीख आहे 22 डिसेंबर 2025, टायमिंग आहे 8:18. या वेळेला तांदळवाडी गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पुढे इथं हरे कृष्णाचं प्रवचन चालू होतं आणि त्यामध्ये अमुक अमक्या व्यक्तीने चप्पल चोरली. अमुक अमक्याची कुठल्या नादात आहे? चपलीचं सोडा, टाचणी जरी सोडली तर ती यमराज लिहून ठेवतो. अमक्या अमक्याला अमक्या अमक्या चिमटा काढला होता, सगळं लिहून ठेवलेलं. हा हे सहज वाटतंय तुम्हाला हसण्यावारी, पण कर्माचं ती आता भगवद्गीता शिकायला लागल्यानंतर हे सगळं शिकणार आहे आपण, कर्माचा पाडा कसा आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या अजामिळानं इतकी पापं केली होती, सगळं लिहून ठेवलं होतं, सगळं सिस्टम हँग झालं, कम्प्युटर यमराजाचं इतकं पाप केलं होतं. आणि मग काय झालं माहिती आहे, ज्या वेळेला तो मेला, असे पास घेतलेले हातामध्ये दाव असणारे 11 दात बाहेर, असे काळे कुट्ट 3 लोक आले. असे 3 असतात बरं का, भागवतामध्ये वर्णन आहे. प्रत्येकाला जब मृत्यू येतो त्यावेळेला यमदूत न्यायला येतात पापी लोकाला, आणि 3 लोक असतात आणि ते फार विचित्र असतात. इतके भयानक दिसतात की जे पापी लोक आहेत त्यांना घाबरूनच 1 नंबर 2 नंबर हांतरूनच. समजलं तुम्हाला? तुम्ही अनुभव घेतला असं त्या गोष्टीचा, माहिती असेल तुम्हाला. इतके भयानक दिसतात. आणि मग काय झालं, त्याला ते दिसले, यमदूत दिसले, आणि यमदूत असे त्याला धरून वडायला लागले, आत्म्याला वडायला लागले. इतक्यात हा नारायण बोलला होता ना, इतक्यात काय झालं, अतिशय सुंदर विठ्ठलासारखे सुंदर शंख चक्र गदा पद्म चतुर्भुज रूपामधले वैकुंठातले विष्णुदूत त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि काय म्हणले, थांबा, त्याला हात लावू नका म्हणले, याच्यावर आता तुमचा अधिकार नाही म्हणले. यमदूतांना तुम्ही चालते व्हा म्हणले, याच्यावर आता आमचा अधिकार आहे म्हणले. म्हणले
ते यमदूत म्हणले, महाराज क्षमा असावी, तुमचं काय तर कन्फ्युजन झालंय म्हणले. तुम्ही बहुतेक दुसऱ्या घरात आहे, ह्या घरात आला काय, पत्ता चुकला असेल तुमचा बघा म्हणले. ते विष्णुदूत म्हणले, अरे माझा नाही तुमचाच पत्ता चुकलाय म्हणले. तुम्ही कोणाच्या घरी आलाय म्हणले. हे अजामिळ आहे, ज्याने अंतकाळी नारायणाचं नाव घेतलेलं आहे. आणि जो मरताना भगवंताचं नाव घेतो त्याच्यावर तुमचा अधिकार नाही, सगळी पाप माफ आहेत म्हणले. याला फक्त शेवटी मरताना विठ्ठल, नारायण, केशव, मुरारी, कृष्ण काय तर म्हणलं पाहिजे. बापरे म्हणले. यमदूतांना प्रश्न पडला. म्हणले, अहो म्हणले, यानं कुठलं पाप केलं नाही ते सांगा म्हणले. सगळी पाप केले त्या, आणि असा व्यक्तीला तुम्ही माफ केले म्हणले. एकदा नारायण म्हटलं म्हणून हे काय आमच्या बुद्धीला पटत नाही म्हणले. पण आता तुम्ही विष्णुदूत आहे म्हणले, आमचं काही चालत नाही, जावा घेऊन म्हणले. मग हे यमदूत गेले आणि यमदूत गेले यमराजांकडे. महाराज महाराज महाराज, आम्ही गेलतो, अमक्या अमक्या माणसाचा नंबर लागला होता आज, त्याचा आज टायमिंग झालं, मरणार होता, आम्ही त्याला आणायला गेलो, त्याचा आत्मा आणायला गेलो, पण म्हणे असं झालं की तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला दुसरेच विष्णू घेऊन गेले. मग काय करायचं. ते म्हटले, यमदूतांनी बघितलं, फाईल काढली सगळी, सगळ्या फाईल करप्ट झालेल्या, इतकं पाप त्याचं सगळं. पण एक शेवटची फाईल उघडली त्या कम्प्युटरमधली, त्याचं अकाउंट उघडलं, त्या अकाउंटमध्ये शेवटच्या फाईलमध्ये ती हिरवी होती अशी मस्तपैकी. शेवटची फाईल म्हणजे अंतकाळी जीव जाताना तो नारायण बोलला होता. आणि मग काय झालं त्या ठिकाणी, त्यामुळे म्हटले याने जरी अनेक पाप केलेली आहेत पण एकदा नारायण नाव घेतलेलं आहे, त्यामुळे म्हटले याचा उद्धार झालेला आहे. श्रीमद भागवत भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. काय म्हणलेलं आहे, अंतकाळी जो व्यक्ती शरीर सोडताना म्हणजेच मरताना भगवंताचं नाव तोंडामध्ये येतं, तो व्यक्ती पुन्हा या जगामध्ये जन्माला येत नाही. यम यम वापी स्मरण भावा त्यजन्ते अंते कलेवर. विठो तुझे अंतकाळी स्मरण घडावे. तुकाराम महाराज म्हणले, हे विठ्ठला, अंतकाळी मला भगवंता तुझं स्मरण व्हावं. आपण जनरली आपल्या डोक्यामध्ये समजा आता दिवसभर तुमच्या डोक्यात काहीतरी चालू आहे, समजा तुमचं कोणाचं भांडण चालू आहे बांधावर, दिवसभर भांडणं झालेली आहे, तर संध्याकाळी आपल्याला डोक्यात तेच राहतं की नाही, आणि कदाचित स्वप्नामध्ये पण तो व्यक्ती येऊ शकतो आपल्या. समजलं का. तसंच आहे लाईफ, हे जीवन जे आहे ना, आयुष्यभर तुम्ही जास्त चिंतन करणार ती गोष्ट मरताना आठवते बरोबर. आणि मग त्या अजामिळाला आठवलं, कारण नारायणावर फार प्रेम होतं त्या लहान मुलावरती. एक नाव घेतलं नारायण, मग त्या अजामिळाला पुन्हा जीवित करण्यात आलं. आणि त्या अजामिळाने हरिद्वारला गेला, 12 वर्ष गंगेच्या किनारी तपस्या केली, आणि मग त्याला वैकुंठावरून जसं तुकोबारायांना विमान न्यायला आलं तसं त्या अजामिळाला विमान न्यायला आलं. त्या विमानामध्ये अजामिळ बसला आणि भगवंत धामाला गेला. बोलो नारायण नारायण हरी हरी, बद्री नारायण हरी हरी. बोलो नारायण नारायण हरी हरी, बोलो नारायण नारायण हरी हरी. श्रीमन नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी. बोला. एकदा नाव घेतलं, आयुष्यभर इतकी पापं केले, आणि अंतकाळी फक्त नारायण बोलला. सगळ्या फाईल डिलीट, काही पण तुम्ही केलेलं असू. एका हरिनामे अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणलं, वारली मी समजतो तुम्हाला, संपलं. माणूस मेल्यावर काय राहतं का शिल्लक. एक भगवंताचं नाव काफी आहे तुमची सगळी पापं नष्ट करायला. पण ते भगवंताचं नाव तेवढ्या शुद्धतेनं घ्यावं लागतं. चैतन्य महाप्रभू सुद्धा म्हटले, एकदा नुसतं हरे कृष्णा म्हटलं सगळं माफ आहे म्हणलं तुम्हाला.
पण तेवढ्या प्रेमानं, श्रद्धेनं आणि विश्वासानं भगवंताचं नाव घ्यायला लागतं. अशा प्रकारे भगवंताच्या नावाचा फार महिमा आहे. म्हणून आम्ही लोकांना ओरडून ओरडून सांगतोय की काही साधन नाही, तुम्ही कुठल्या देवरशाकडे जाऊ नका, अंगारा भांडारा काही काम करणार नाहीत. गावाकडे तर लोक काय हा देव तो देव कशाचा फरक नाही पडला तर मग देवरशीन काय काय चालू असते लोकांचं. पण भगवंत विठ्ठल हेच सर्वांचे पिता आहे. त्या देवरशाचा बाप हीच आहे, विठ्ठलच आहे. समजलं का तुम्हाला? काही सुद्धा काम करणार नाही हा सगळा भ्रम आहे, यात काही सुद्धा विशेष नाही. भगवंताचं भजन केल्यानं मोठी मोठी संकट सुद्धा नष्ट होतात. भगवंताचं नुसतं नाव घ्या, नुसतं म्हणा राम, नुसतं राम शब्द जरी उच्चारण केला ना, शास्त्रामध्ये किती वर्णन आहे याचं, जास्त ते येईल हळू ओघाने म्हणा. मला तुम्हाला आज सांगायचं आहे की भगवंताचं एक नाव सुद्धा फार महत्वाचं आहे. नाम संकीर्तन साधन सोपे, जडतील पापे जन्मांतरीची. काय म्हटले तुकोबर आहे? या जन्माचं नाही, अनेक अनेक जन्माची पाप जळतील. मागच्या या जन्मामध्ये काय खून केला असेल एखाद्याचा, पण मागच्या जन्मामध्ये 10 खून केले असतील, 20 खून केले असतील, तर ते सुद्धा माफ आहे. तुम्ही त्या वाल्याची कथा ऐकता सगळ्यांनी, सगळ्यांना तोंडपाठ आहे माहीत आहे हो. पण लक्षात घ्या की त्या कथेमधून हे शिकायचं आहे की 7 रांजण भरले होते, प्राणी मारून नाही, माणसं मारून. एक माणूस मारला, एक खडा टाकत होता त्या रांजणाला. रांजण म्हणजे काय कळशी नाही बारकी, असे मोठ्याच्या मोठे असते, उंचच्या उंच रांजण. 7 रांजण म्हणजे किती माणसं मारली असते. उपरटे नाम जपिता, त्याला राम म्हणता येईना. हे कृष्ण विठ्ठल अवघड आहे म्हणायला, पण राम सारखा सोपा शब्द नाही आहे जगात. राम, लहान मुला सुद्धा राम 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 फार, पण ते सुद्धा त्याला म्हणता येत नव्हतं. विचार करा, इतकं पाप केलं होतं. म्हणून नेहमी प्रवचनात लक्षात ठेवा, मी म्हणतो ना सारखं टाळी वाजव टाळी वाजव, मोठ्याने म्हणा मोठ्याने म्हणा. ज्याचं पाप जास्त आहे ना त्याचा हातच उचलत नाही, नेहमी लक्षात ठेवा. ज्याचं पाप जास्त आहे त्याला प्रवचनात झोप लागते, ज्याचं पाप जास्त आहे त्याचं तोंडच उघडत नाही. किती जरी मी इथनं ओरडलो ना, जाऊन त्याचं ओठ जरी ओढलं तरी सुद्धा ते म्हणणार नाही. त्यात त्याचा दोष नाही, त्याचं पाप त्याला ओढते माग. नको म्हणूस नको म्हणूस. म्हणजे जेवढं जास्त डोक्यावर वज तेवढं चालायला अवघड. तसं जेवढं जास्त अनेक अनेक जन्माचं पाप आपण घेतोय. आता तांदूळवाडीची लोकसंख्या किती आहे? 10,000. 10,000 भागिले हे 100 लोक, किती टक्के झाले? 1% कसं हो? 0.001 किती होते बघा. म्हणजे एवढी संख्या इकडं नाहीये. कारण 10,000 लोकांमध्ये जर एवढेच लोक येत आहेत, 100 लोक इकडे येत आहेत, कारण बाकीच्या लोकांचा पाय जड झालाय, ओढत नाही इकडे मंदिराकडे, चांगल्या गोष्टीकडे ओढत नाही. हा, गावात जर तमाशाला असा आता तर तिकट मिळत नाही बघा. म्हणजे खरं बोललो का नाही मी? ऑर्केस्ट्रा आला, तमाशा आला तर जागा नाही पुरत आहे. कारण का तर पाय तिकडे ॲटोमॅटिक ओळखतात, कारण त्याचं ते पाप जे आहे ना त्याला चांगल्या गोष्टीकडे येऊ देत नाही. समजलं का? म्हणून हे जे पाप आहे ना, तुकाराम महाराज म्हटले, तुम्ही जेव्हा भगवंताचं नाव घेताना ते हलकं होतं हलकं होतं हलकं होतं. आणि हळूहळू पाप हलकं झालं की आपल्या जीवनामध्ये आनंद येतो बघा. टेन्शन सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे, समस्या सगळ्यांच्या जीवनामध्ये. कालची गोष्ट तुम्हाला सांगतो, वेळामावशीची, दुपारची 12 वाजलेले आहेत आणि आमचे 2 भक्त 3 भक्त विजापूरमध्ये गेले होते प्रवचन द्यायला. विजापूर कर्नाटकमध्ये आहे. आणि उमदी माहिती, तिथं त्या उमदीच्या जवळ आले होते आणि पंढरपूरला येत होते माघारी. वॅगनर गाडी होती, ह्याची भरलेली गाडी, गॅसवरची गाडी, LPG काय कसला गॅस, CNG गॅसवरची गाडी होती. आणि उमदीजवळ आल्यानंतर
ती काय झोप झाली नाही, पहाटे लवकर उठलेले, ड्रायव्हरची काही झोपच झाली नव्हती. अचानक डोळा लागला ड्रायव्हरला. डोळा लागला आणि मोठा हायवे होता. त्या हायवेवरनं गाडी गेली खाली. एवढी फास्ट गाडी होती, अशीच खाली गेली. 3 कोलांट्या खाल्ल्या गाडीने. आज CNG भरली नाही, गॅसवर गाडी चालते. गाडीचं काही राहिलं नाही. 3 कोलांट्या खाल्ल्या, सगळी गाडी चक्काचूर झाली. पण अक्षरशः काल आमच्या संतोष शर्मा तुकारामपुरी बघितलं, त्या भक्तांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. थोडं खर्चटायला तर पाहिजे होतं माऊली, थोडं तरी खर्चटायला पाहिजे होतं. काल ते भक्त नाचत होते माझ्याबरोबर, फुगडी घालत होते. म्हणजे विचार केला मी, आणि मला कसं कळलं यांचा ऍक्सिडेंट झाला इथे. त्यांनी स्टेटसला टाकलं होतं, ते हसत होते. हे भक्तांचं जीवनच वेगळं आहे. आयुष्यात संकट नक्की येणार आहे मंडळी. आयुष्यामध्ये नवरा बायकोची भांडणं होतील, मुलांबरोबर भांडणं होतील, शेतावरनं भांडणं होतील, प्रियसी बरोबर काय ब्रेकअप होईल तुमचं, काय काय जे काय व्हायचं ते होईल संसारामध्ये. बरंच काय होऊ शकतंय. पण त्यातनं वर निघण्याची, संघर्ष करण्याची ताकद जी आहे ना हरिनामामध्ये, भगवंताच्या. हे राम कृष्ण हरी साधारण समजू नका. हे विठ्ठल नाव साधारण नाहीये, ह्याच्यात फार शक्ती आहे. म्हणून म्हणलेलं आहे, जेव्हा तुम्ही भगवंताचं नाव घेताना हे विघ्ने पळती 12 वाटे. तुकाराम महाराज म्हणते, तुम्ही भगवंताचं नाव घेतलं ना, 12 वाटा कुठल्या कुठल्या सांगा पटकन. 12 वाटा म्हणजे आता हे 10 दिशा माहित आहेत आपल्याला. तर 4 दिशा, 4 उपदिशा, अप्पर वरती खाली, हे जे सगळं आहे, ह्या सर्व दिशांनी हे विघ्न पळून जातं. जो व्यक्ती भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही संकट येत नाही, आणि संकट आलं तर तो हा 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 हसत हसत झेलतो. अक्षरशः ते प्रभूजी उतरले गाडीतनं आणि ते हसत होते. ते म्हणले, माझ्या आयुष्यात मी बरेच अनुभव घेतले, पण ॲक्सिडेंट तेवढा माझा कधी झाला होता, ते आज प्रत्यक्ष झाला म्हणले, पण त्यात मी काही लागलं नाही म्हणले. हसत हसत सांगते. आणि आमचं अजून एक घटना घडली. महूदला येत असताना आमच्या पंढरपूरहून एक भक्त होते, ते महूदला प्रवचन द्यायला येत होते. आणि इथं गारडी फाट्याच्या त्याला पुढं ते मारुती अल्टो होती 800, आणि त्यांना बी सकाळी पहाटे उठले होते, रात्रभर कार्यक्रम, झोपच झाली नव्हती, आणि झुपकी लागली त्यांना. माझी गाडी गेली ते तिथं कटड्यावरती, ते कट्टा असतो ना कटडा बांधलेला वड्याचा, जोरात जाऊन गाडी त्याला आदळली अशी, आणि अक्षरशः ती घुसला कट्टा त्या गाडीमध्ये. तुम्ही जर तो फोटो पाहिला, ती गाडी नंतर भंगारला दिली. म्हणजे विचार करा, त्याला काही रिपेअर करता आलं नाही, एवढं नुकसान झालं होतं. आणि त्या गाडीतनं ऊसाचा रसवाला शेजारी उभा होता, गाडा त्या ऊसाच्या रसाचा रस्त्याकडे. आणि त्या प्रभूजीने गाडीतून उतरले. गाडीतून उतरल्यानंतर ते डोळे चोळत चोळत उतरले, कुठे आहे मी, जसं काय झोपेतनं उठल्या स्वप्नातनं, आणि गाडीतनं बाहेर आले. नंतर महाराज म्हणजे तुमचा ॲक्सिडेंट झालाय. लोक गोळा झाले, पण ह्यांनाच माहित नाही ॲक्सिडेंट झालाय. निवांत बाहेर आले. त्यांना काय कुठं थोडं खर्चटलं असं नाही, मी सांगित. आणि तिथनं येऊन असं मी कसं बसलो आता इथं, एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला की ज्यात गाडी पाक चुरा झाली आहे. ते येऊन नंतर 2 वाजता महूदमध्ये त्यांनी प्रवचन दिले. लक्षात आलं तुमच्या, विघ्ने पळती 12 वाटे, तुम्ही भगवंताच्या नामात तर भगवंत तुमच्या कामात, असं म्हणलेलं आहे. हा अनुभव घ्यायचा आहे मंडळीनं आपल्याला. उगं स्वतःला देव देव लय करतो, मी माळ करीन टाळ करीन म्हणून बसायचं नाही. नामस्मरण करून हा अनुभव घ्यायचा आहे आम्हाला, की भगवंत विठ्ठल माझी रक्षा करतील, आणि करतात. द्रौपदीची रक्षा केली, गजेंद्राची रक्षा केली, अनेक संतांची रक्षा केली. मीराबाईला वाचवलं विषापासून, तुकाराम महाराजांना वाचवलं, नामदेवाला वाचवलं, चोखोबाला वाचवलं, सर्वांना भगवंताने वाचवलं. मला का नाही वाचवणार भगवंत? नक्की वाचवणार भगवंत. पण त्या तोडीचं नामस्मरण आम्हाला करावं लागेल, भक्ती मार्गामध्ये प्रवेश करावा लागेल आम्हाला. म्हणून हा भक्ती मार्ग नेमका कसा कार्य करतो? हा नामस्मरणावरच कार्य करतो. आजकाल तर कीर्तनकार आणि महाराज लोक सुद्धा गंडाद्वारा द्यायला लागलेत, लोकांना भ्रमित करायला लागलेले आहेत. केवळ नामस्मरण. तुकारामांनी काय केलं? रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं. विघ्न किती आले तुकोबरायांवरती. तुम्ही जर नामस्मरणाची शक्ती एवढे, तुम्हाला मी सांगतो, तुमचा विश्वास नाही बसणार. विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेला आहे.
हे जे विज्ञान आता 21व्या शतकामध्ये म्हणते ना, नामस्मरणाची शक्ती किती आहे. तुकाराम महाराजांच्या अंगावरती मंबाजी बुवाच्या बायकोने गरम पाण्याने भरलेला, उकळलेल्या पाण्याने भरलेला हंडा वतला. पण कलियुगातली 450 वर्षापूर्वी आपल्याच जवळ घडलेली महाराष्ट्राची घटना सांगतोय मी. काय सत्ययुगातली गोष्ट सांगत नाही तुम्हाला. प्रल्हाद महाराजांचं ठीक होतं हो, उकळत्या तेलामध्ये टाकलं, तेल थंड झालं. हे ऐकलं की नाही तुम्ही? सत्ययुगातली गोष्ट आहे. दरीतनं खाली ढकलून दिलं, काही झालं नाही. हत्तीच्या पायाला दिलं, हत्ती शांत झाला पिसाडेल. सत्ययुगातली गोष्ट आहे. तुम्हाला आम्ही विश्वास ठेवत नाही. 450 वर्षापूर्वी देहू गावामध्ये घडणारी घटना आहे. तुकोबारायांच्या अंगावर गरम पाण्याचा हंडा ओतला, तुकोबारायांच्या अंगाला काय सुद्धा झालं नाही. ही शक्ती कुठली आहे? नामस्मरणाची शक्ती आहे ही. की गरम पाणी सुद्धा गार झालं. हा काही चमत्कार नाहीये, ही नामाची शक्ती आहे. भगवंताच्या नामाची शक्ती. एवढंच नाही, शास्त्र बोलतंय तुम्हाला जर साप चावला असेल, तुम्हाला जर एखाद्याला साप चावला, एखादा विषारी साप चावलेला असेल आणि तुम्ही भगवंताचं नाव इतकं घेताय त्यानं सापाचं विष सुद्धा तुम्हाला चढणार नाही. इतकी नावामध्ये शक्ती आहे. तुम्हाला काय बोलायला लागले? महाराज झोपेतनं उठून आले? झोपेतनं मी नाही आलो, तुम्हाला जाग करायला लागलाय. करून बघा. विज्ञानाने प्रयोग केलेला आहे. मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, भगवंताच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. चोखामेळा महाराज इतकं नामस्मरण करायचे, त्यांच्याकडे टाळ नव्हता. वाळवंटातली 2 दगडं उचलायची, 2 दगडं वाजवायची, विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी म्हणत बसायचं महाद्वारामध्ये चोखामेळा महाराज. आणि भजन झाल्यानंतर ती दगडं घ्यायची, फेकून द्यायची परत माघारी. दगडाप्रती तर कशाला आसक्ती? दगडं घ्यायचे, दगडं द्यायची, फेकून वाळवंटामध्ये, पुन्हा दुसऱ्याची नवीन दगडं घ्यायची वाळवंटामध्ये. पण घटना अशी व्हायची, चोखामेळा महाराज ज्या दगडाला घेऊन कीर्तन करायचे, ते दगडाला परत हात लावला कोणतं, ते विठ्ठल विठ्ठल बोलायचे. हे नामस्मरण असं करावं लागतं. मी काय म्हणतोय, नावामध्ये भगवंताची फार शक्ती आहे, तुम्ही लक्षात घ्या. हे साधारण गोष्ट सांगत नाही मी तुम्हाला, फार मोठी गोष्ट आहे नामस्मरणाची. आणि नामस्मरण केल्याने मी माझा स्वतःचा तर इतका अनुभव सांगू शकतो तुम्हाला, पण तुम्हाला तो पटणार नाही म्हणून सांगत नाही, कारण मी तुमच्यासाठी नवीन आहे ना. म्हणून मी तुकारामाचं चोखामेळाचं उदाहरण देतो. मला तर इतका अनुभव आहे नामस्मरणाचा, की नामस्मरणाच्या अनुभवानेच भरपूर काही गोष्टी होतात. काही सुद्धा करायची गरज नाही. अहो, नामस्मरण इतकं, आता असं बोलू नये, पण तुम्ही निवांत काही कामधंदा करता न करता जरी बसला, आमच्या गुरुजी नोकरी जरी सोडून बसली तरी सुद्धा खायला भेटणार त्यांना. आलं लक्षात? सोडू नका पण नोकरी. लोक अपप्रचार करणार नंतर तुमचा, म्हणणार गुरुजी काय नोकरी सोडून दिली, म्हणणार हरे कृष्ण गेले. मला सांगायचं होतं की देणारा तोच आहे भगवंत, फक्त हाक मारून बघा. आणि संसारामध्ये मंडळीनं बरोबर काय घेऊन जायचं मला सांगा ना तुम्ही. असं म्हणलेलं आहे की मृत्यूच्या वेळेला तुमच्याबरोबर काय जाऊ शकतं. एक राजा होता, त्या राजाला 4 बायका होत्या. किती होत्या? 4 बायका होत्या. पहिली बायको, प्रश्न विचारणार आहे, नीट ऐका. पहिली बायको फार सुंदर होती, म्हणून तिच्यावर प्रेम करायचा राजा. इतकं प्रेम करायचा की त्याला अभिमान होता की माझी ही बायको जी आहे ना, काय विश्वसुंदरी आहे. इतकं प्रेम करायचं तिच्यावरती, सुंदरतेवर तिच्या प्रेम करायचं. दुसरी जी बायको होती ती काय, तिला सोन्याचा आणि नटण्याचा फार मोह. तिने सोनं नाणं गोळा करून ठेवलं होतं. तर राजा तिला नेहमी सोनं आणून द्यायचं, कारण तिला आवडायचं, वेगवेगळे दागिने घालायला आवडायचं. दुसऱ्या बायकोला नेहमी तो दागिने आणून द्यायचं. इकडे बघा, तिसरी बायको विचारणार आहे मी बरं का. तिसरी बायको जी आहे, तर तिसरी बायको इतकी गुणवान होती, तिचं बोलणं एवढं मधुर होतं की राजा नेहमी भाळायला तिला. आणि ती इतकी प्रसिद्ध होती राज्यामध्ये, तिची प्रसिद्धी जास्त होती की ही राणी जी आहे 3 नंबरची, म्हणे फार चांगली आहे स्वभावाने, गुणवान आहे, सगळ्यांशी व्यवहार व्यवस्थित करते. इतकी फेमस झाली होती ती राणी. आणि चौथी राणी जी होती ना, ती दिसायला सुंदर होती, ना तिला दागदागिन्याचा शौक होता, ना तिचं काय गुण कोणाला माहीत होतं, प्रसिद्ध नव्हती जास्त. त्यामुळे राजा तिच्याकडे बघतच नव्हता. काय नाही म्हणजे काय बघायचं, काळी आहे म्हणजे दिसायला.
आणि काय प्रसिद्ध पण नाही जास्त काय, म्हणून राजाने नेहमीच तिला निग्लेक्ट केलं. चौथ्या बायकोला म्हातारा झाला राजा म्हातारा झाल्यानंतर राजाची बायको सगळ्या बायका जवळ आल्या. जीव जायचा वेळ आला राजाचा आणि प्रधानाला बोलवलं. नीट ऐका, प्रधानाला बोलवलं आणि प्रधानाला म्हणले, पहिल्या बायकोला विचारलं, म्हणले माझ्या सगळ्या बायकांना बोलून घेऊन या म्हणून, कारण प्रिय आहेत ना. मग सगळ्या बायका आल्या आणि पहिल्या बायकोला म्हणले, अगं म्हणले मी आता मरणार म्हणले, काय मला असं वाटतं की आता माझा जीव जाणार म्हणले, माझ्याबरोबर चल की म्हणले तू पण, जिकडं कुठं जाईल नरकात स्वर्गात कुठं जाईल म्हणले, पण तू पाहिजे की यार म्हणजे माझ्याबरोबर, आपण जोडीनं संसार केलाय म्हणले. हां, एवढी सुंदर आहेस तू, रोज तुला मी गजरा आणून दिला केसात घालायला, किती काय काय केलं तुझ्यासाठी, लिपस्टिक आणून दिली लावायला, भरपूर काय म्हणले, एवढी सुंदर आहेस तू, माझ्याबरोबर चल की म्हणले. येड लागले का म्हणले महाराज तुम्हाला, मरण हे तुम्हाला आलंय म्हणले, मला नाही आलं म्हणले. बरं म्हणले ठीक आहे. दुसऱ्या बायकोला म्हणले, अगं तू तरी चल माझ्याबरोबर, तुला मी किती दागिन्याच्या आणून दिले, बाजारात नवीन दागिना आला, नवीन मॉडेल आलं की लगेच तुला, तू म्हणायच्या आधी तुला आणून दिले, हा सगळ्या प्रकारचे दागिने तुला आणून दिले. म्हणजे महाराज दागिने घ्या म्हणले, जावा तुम्ही म्हणजे तुझे दागिने. येड लागले काय म्हणले, तू मरण तुम्हाला आलंय म्हणले, आम्हाला नाही आलं म्हणले. तिसरी बायको आली, अगं तू तरी चल माझ्याबरोबर. म्हणले तू किती प्रसिद्ध होती, तुझं किती बोर्ड लावलं मी चौकात, हां, आणि तू तरी चल म्हणले. ते म्हणले महाराज ते जसं येता येत नसते म्हणली, तुम्हाला काहीतरी भ्रम झालाय म्हणले. राजा हताश झाला. म्हणले या 3 बायकांवर मी जीव ओवाळून टाकला होता, ते तिघी पण माझ्याबरोबर यायला तयार नाही, मी आता मरणार, एक पण येणार नाही. ती तिघींनी पण मला येड्यात काढली, महाराजाला याड लागले, मरताना म्हणजे एकटंच मारायचं असतं म्हणजे. शेवटी आशा आहेच की शेवटी माणसाला. आणि महाराज गेले चौथ्या बायकोकडं, आणि त्या महाराजाने त्या राजाने बायकोला, चौथ्या पत्नीला विचारलं, म्हणले अगं तू तरी येतेस का माझ्याबरोबर. ते म्हणले मी नेहमीच तयार आहे तुमच्याबरोबर यायला. मग राजाला लय आनंद झाला आणि दुःखही इतकं झालं. आयुष्यभर या 3 बायकांकडे एवढी त्यांची सेवा केली मी, पण त्या तिघीही माझ्याबरोबर आले नाही, पण चौथी आज माझ्याबरोबर यायला तयार झालेली आहे म्हणले. आणि जिच्यावर मी कधीच प्रेम केलं नाही, तिला कधीच सुद्धा मी विचारलं नाही, कधीच तिचा विचारच केला नाही, स्वप्नात सुद्धा विचार केला नाही, अशी चौथी पत्नी माझी यायला बरोबर झाली माझ्याबरोबर. माझ्याकडून फार मोठा अपराध झाला म्हणाले. दुःखही झालं आणि थोडा मग आनंदही झाला की म्हणलं ठीक आहे, असं चौथी तरी यायला तयार आहे. मंडळीनो, ह्या 4 बायका त्या राजाच्या नाही, ह्या आपल्याच आहेत, सर्वांच्या. पहिली बायको बोला, सुंदरता. ज्या वेळेला आपण म्हातारं होऊ, आपली सुंदरता आपल्याबरोबर येणार आहे का हो म्हातारं? आताच बायक झाले, वगाळलंय सगळं इथं, बरं नाही काय, कोणाचं काळं पडलं इथं तरी लावतात, काय काय पावडर लावते, ती रिंकल्स जाव्या म्हणून काय काय फेस लिफ्ट वापरते, काय काय त्या ब्युटी पार्लरमध्ये काय काय निघलं. एक म्हातारी होती पॅरिसमध्ये, पॅरिसच्या स्त्रिया फार सुंदर असतात रूपात म्हणजे, तर फ्रान्समध्ये, तर ती इतकी सुंदर होती की वय झाल्यावर आता म्हातारा त्याला थोडंच हे होणारच किंवा. त्याने काय केलं, प्लॅस्टिक सर्जरी केली. प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे प्लॅस्टिक लावतात असं, हां, आणि ते सगळं नवीन म्हणजे चेहरा सगळं हात नवीन करून घेतले. पॅरिसमधली गोष्ट सांगतो मला मी. आणि काय झालं, ब्युटी पार्लरमध्ये गेली, ती प्लॅस्टिक सर्जरी करायला त्या हॉस्पिटलमध्ये गेली, प्लॅस्टिक सर्जरी केली आणि मस्तपैकी तरुण होऊन बाहेर आली आणि तिकडून एक गाडी आली, गाडीनं धक्का दिला आणि मेली. काय कळलं तुम्हाला या गोष्टीत ना? ज्यांचं लक्ष त्यांना कळलं मी काय बोललो. तुम्ही मृत्यूला थांबवू शकत नाही. प्लॅस्टिक सर्जरी करून काही मृत्यूला थांबवणार का? ती नैसर्गिक झाले, वगळले ना खाली. आता समजून घ्यायचं, एकदा दशरथ महाराज ज्यांचा 10 देशाला रथ चालत होता, असे दशरथ ज्यांना कधीही कोणी पराजय करू शकलं नाही, असा दशरथ ज्यांना 353 बायका होत्या, असा दशरथ, अयोध्येचा राजा दशरथ, यांनी आरशामध्ये एक दिवशी बघितलं
आणि इथं कानाजवळ एक केस पांढरा झालेला दिसला त्याला, दशरथाला. ज्या दिवशी केस पांढरा झाल्याचं कळलं, राजा दशरथ म्हणले आजची रात्रच मी कशी तर काढू शकतो म्हणले, आता मला रिटायर व्हावं लागेल म्हणले. आणि सकाळ उठून रामाचा राज्याभिषेक करा म्हणजे तयारी सुरू करा, दौंडी पेटवा, उद्या सकाळी राम राजा होईल म्हणले. आता पाक पिकून गळलं तरी खुर्ची सोडत नाही. टक्काल पडलं तरी सुद्धा काय लग्नाची इच्छा सोडत नाही. फार अवघड आहे. अमेरिकेमध्ये एक बॉलिवूडची सिने अभिनेत्री होती, तर लॉरेन्स, तिचं नाव होतं लॉरेन्स. तर ह्या लॉरेन्सने काय केलं, ह्या स्त्रीने, ती जशी आपल्याकडं पूर्वी कोण होती, मला नट्याची नावं मी नाही त्याने, हेमा मालिनी, काळ गेला माता कुठे, हेमा मालिनी आता 90 गाठली, त्यांच्या काळातली होती म्हणून म्हणलं. हेमा मालिनी, ऐश्वर्या राय, काय मला नावही नाही घेता काय, उगा बस. तर ते त्या काळातली ही गोष्ट, मला वाटतं 1985-90च्या काळातली गोष्ट आहे असावी, त्यानंतरचीच असावी. तर त्या काळामध्ये अमेरिकेमधली सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री होती ती, नटी. आणि त्या दिवशी एके दिवशी काय झालं, तिचा एक केस आरशामध्ये मेकअप करत असताना तिने बघितलं की एक केस पांढरा दिसला तिला. तिला सहन नाही झालं. बापरे, मी विश्वप्रसिद्ध अभिनेत्री आहे, पांढरा झालाय माझा केस, तिला कसं तर वाटायला लागला. आणि तिला ते लोड सहन नाही झाला, तिला टेन्शन आलं आणि डायरेक्ट तिने काय केलं, फास घेतला, फॅनला दोराला, आत्महत्या केली. मला सांगायचं होतं, सुंदरता किती दिवसाची आहे मंडळी, किती दिवसाची आहे. ही पहिली बायको जी आहे ना, सगळ्यांकडे असेल सुंदरता, काळा सुद्धा असला तरी तो म्हणतो मी काळा आहे पण निटास आहे. बरोबर आहे की नाही, म्हणजे तो त्यात निटासपणा हुडकतो काळा असला तरी सुद्धा. म्हणजे प्रत्येकाला सौंदर्य आहेच की, प्रत्येकाला कोणाचे केस सुंदर आहेत, कोणाचे काय, कोणाचं काय नाक सुंदर आहे, कोणाचे दात सुंदर आहेत, कोणाचे कान सुंदर आहेत. प्रत्येकाला आपल्या आपल्या सौंदर्याबद्दल गर्व आहे. मंडळीनं, ज्या दिवशी आमचा मृत्यू होईल, भले तरुण असताना होऊ द्या, म्हातारा असताना होऊ द्या, पहिल्यांदा आमचं सौंदर्य जळतं. बरोबर आहे का, ही त्वचा जळते, मग बाकीतली हाडं बिडं जळते आतलं सगळं. म्हणून सुंदरता आपल्याबरोबर येऊ शकत नाही मंडळी. म्हणून अशा सौंदर्याचा गर्व नाही करायला पाहिजे. आणि दुसरी बायको आपली कोण आहे बोला, लक्ष नाही तुमचं, हे संपत्ती, दागदागिने. बघा, ज्यांचं लक्ष आहे तेच उत्तर देत आहेत बरं का. तर दागदागिने आपल्याबरोबर येणार आहे का सगळे, अहो ती मिळाल्यानंतर काय हे काढा म्हणते सगळं, कानातलं गळ्यातलं काढून घेते तो सगळं. तुम्हीच घेताय, तुम्ही बघितले का, तुम्ही घेताय नाही काढून, आपण घेतो. एक आजी वारली आणि त्या आजीला मागं पुढं कोण नव्हतं, पण ते लांबचे नातेवाईक होते थोडेसे, म्हणजे तिचा भाऊ होता थोडक्यात. आणि ते त्याच्या बायकोला म्हणतात की अगं ते आजी पाक वय होऊन गेली, ते काय कानात गळ्यात काय नव्हतं. ती म्हणली अगं ते काय थोडंसं ते सोनं लागतं ना तोंडात टाकायला थोडंसं, म्हणजे एखादा मणी नाही भाऊ म्हणली, आता कुठनं काढायचं, सोपं म्हणजे काय, एक मणी काढायचं मी कुठनं काढायचं सांगा, गळ्यातल्या मंगळसूत्रामधलंच काढावं लागेल ना. तर ती तयार होईना काढायला लवकर. आता त्या आजीची सगळी प्रॉपर्टी हडपली गेली, पण ती मणी काढायला तयार होईना, एक मणी द्यायला तयार होईना पुढे. आणि दिलास तरी तो बरोबर येणार आहे का हो? हां, हे बघा, आपण खरं डोळे झाका 2 मिनिटांनी, खरंच विचार करा तुमच्याकडलं काय बरोबर. आत्ता जर या क्षणाला मला मृत्यू आला तर काय घेऊन जाऊ शकतोय आपण? असं म्हणतात कफन में जेब नाही होती, मेल्यानंतर याला पॅन्ट घाला रे म्हणत नाही, ते धोतरात गोंधळतात पांढऱ्या, त्याला किस्सा असतो का, म्हणून येणार काय तुम्ही, कुठून येणार? म्हणजे कफन में जेब नाही होती, रखेंगे कहा. म्हणून मृत्यूच्या वेळेला ते सोनं चांदी पण जाऊ शकत नाही. बरोबर, हे सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, अनेक प्रवचन कीर्तन करायला सांगितलं, फक्त साक्षात्कार झाला नाही अजून. आणि मग तिसरी बायको, बोला प्रभूजी, नाही आहे का आवाज नाही, प्रसिद्ध, किती प्रसिद्ध आहे हो तुम्ही. नानांचा वाढदिवस, दादांचा वाढदिवस, लाखो रुपयाची बॅनर लावतात लोक. आमदार झाला, खासदार झाला, आणि काही जरी झाला, किती जरी नाव कमवलं आपण, तर शेवटी मेलही कोण हो, लवकर उचला म्हणते, भूक लागली.
किती जरी कमवून ठेवलेलं असलं तरी सुद्धा अहो थांबा थांबा, त्याची मुलगी यायची आहे, अहो थांबा, जवळची व्यक्ती यायची, नाही 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 नाही, पटकन उचला म्हणतात लवकर भाऊकीतली लोक. बरोबर आहे का? आणि म्हणून प्रसिद्धी पण काही कामाची नाहीये. कित्येक लोक होऊन गेले आयुष्यामध्ये. या 1,00,000 वर्षापूर्वी कोणतरी मोठा बिझनेसमॅन होऊन गेला होता या धरातलावरती. नाही कुणी का असेल ना, त्याचं नाव आता माहित नाही आम्हाला. सगळ्याचे नाव माहिती आहेत का आम्हाला? 1,00,000 वर्षापूर्वी म्हणतो सिकंदर तर आता झालं. जो जीता वही सिकंदर अशी म्हण झाली, कारण तो सिकंदर जिकडं जात होता तिकडं जिंकूनच माघारी यायचा, त्याचं नाव सिकंदर. जो जीता वही सिकंदर. मेला कसा माहिती आहे का? पंजाबमध्ये आला तो युद्ध करण्यासाठी, जिंकून घेण्यासाठी. तंबूमध्ये राहिला नदीच्या काठी. रात्री त्याला डास चावला, मलेरिया झाला. आणि डॉक्टरकडे गेला चेक करायला. डॉक्टर म्हणले हा एक विशिष्ट प्रकारचा डास आहे, मादी डास आहे म्हणले, नर पण नाही म्हणले. त्या मादी डासानं ह्याचा जीव घेतला. जो जग जिंकायला निघाला तो सिकंदर इथं येऊन मिळाला. डासामध्ये सुद्धा मादीचा होय. सांगण्याचा उद्देश मंडळीनो, कधी काय होऊ शकत आहे सांगता येत नाही. आपली तिसरी बायको म्हणजे आपली प्रसिद्धी आपल्याबरोबर येऊ शकत नाही. आणि फक्त एकच गोष्ट आपल्याबरोबर येऊ शकते, हा जो आज आपण सत्संगाला बसलेला आहे, 4 शब्द चांगले ऐकताय, भगवंताचं नामस्मरण करताय, प्रसाद ग्रहण करताय, एकादशी करताय, पण पांडुरंगाला जाताय ना, हे सगळं जे आपण दानधर्म करतोय, हे एवढंच आपल्याबरोबर म्हणजे चौथी बायको. भले ती सुंदर नाहीये, भले तिची प्रसिद्धी नाहीये, परंतु ती आपल्याबरोबर येणार आहे. ध्यानात आलं तुमच्या? म्हणून भगवंताचं नावच आपल्याबरोबर येऊ शकते. आजही वाया जाणार नाही 100%. भलेही तुम्ही मोबाईल बघत बघत माझं प्रवचन ऐकता, तरी सुद्धा वाया जाणार नाही. भले तुमची इच्छा नाही तरी सुद्धा तुम्ही आलेला आहे, तरी सुद्धा तुमचं वाया जाणार नाही. काही जण प्रसाद खायला आले असतील, आज काय प्रसाद आहे काही हरकत नाही, तरी सुद्धा वाया जाणार नाही. कारण एक जरी नाव भगवंताचं घेतलं ना, भगवंत रक्षा करतात, जरूर रक्षा करतात. भले आज विश्वास नाही, पण हा विश्वास आपल्याला आता घ्यायचा 1-2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये सत्संग करून यासाठी सत्संग आहे मंडळी. बरेच लोक कीर्तनकारी येतात, कीर्तन करून जातात, पण आम्ही तसं करत नाही. आम्ही धरून ठेवतो, तुमच्याकडनं नामस्मरण करायला शिकवतो, तुम्हाला नामस्मरण करून घेतोय, जेणेकरून ही सवय लागली पाहिजे. आता ना विषय निघाला सिकंदरचा म्हणून सांगतो. अलेक्झांडर नावाचा एक मोठा व्यक्ती होऊन गेला. काय नाव त्याचं ऐकलंय? नाव तुम्ही ऐकलं हे तिकडे? द ग्रेट अलेक्झांडर. हा जो ग्रेट अलेक्झांडर आहे, हा फार मोठा व्यक्ती होऊन गेला, राजा. हा पण सगळीकडे जाईल तिकडे जिंकायचा. आणि मग हा जो राजा अलेक्झांडर, यांनी इतकं कमवलं, इतकं कमवलं, इतकं कमवलं की जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला तो अलेक्झांडर. पण एक गोष्ट घडली, म्हातारपण आलंच की त्याला सुद्धा. आणि म्हातारपणामध्ये हा अलेक्झांडर जेव्हा मरायला टेपला, त्यावेळी त्यांनी मंत्र्याला बोलवलं. मंत्री महोदय इकडे या म्हणले. म्हणजे काय म्हणले? काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. बोला म्हणले. महाराज, मी मेल्यानंतर म्हणले तुम्ही काय करा, माझे जे हात आहेत ते हात म्हणले असे बाहेर काढा म्हणले. ती तिरडी असते ना, तिरडी. आपल्याकडे काय करतात, हात का बांधतात माहिती आहे का तुम्हाला? सुतळीने बांधतात की नाही हात? असं का करत नाही हात? ते म्हणले असं करू नका, सुतळीने बांधू नका, माझे हात म्हणले असे बाहेर काढा म्हणले त्या तिरडीवर. मंत्री म्हणले अहो असं कसं नियमाच्या विरोधात? तो का बस म्हणले, तुला सांग मी राजा का तू राजा? मी मेल्यानंतर माझी आखरी इच्छा आहे म्हणले, मेल्यानंतर माझे हात बाहेर काढा म्हणले. जो आज्ञा महाराज, जी तशी आज्ञा तुमची. बर म्हणले. दुसरा माझा आदेश लक्षात ठेवा म्हणले. काय म्हटले? मला स्मशानभूमीमध्ये नेताना, घरापासून स्मशानभूमीपर्यंत नेताना म्हणे आजपर्यंत मी कमवलेली जेवढी संपत्ती आहे त्यापासून सोनं, चांदी, हिरे, जड जवार जे काय असेल ते सगळं खाली टाका म्हणले रस्त्यावर, आणि त्याच्यावरून माझी तिरडी न्या म्हणले. आलं का ध्यानात तुमच्या? मी प्रश्न विचारणार आहे बरं का. तर तिसरं ते म्हणले मला जाळायला म्हटले माझा मुलगा मला अग्नी देणार नाही म्हणले. अलेक्झांडर म्हणाला माझा मुलगा मला अग्नी देणार नाही म्हटला. माझा जो फॅमिली डॉक्टर आहे, वैद्य डॉक्टर आहे, तो मला जाळेल म्हणले. हे असलं विचित्र काय अटी आहेत म्हणले. मग त्यांनी म्हटले ठीक आहे,
महाराज जसं तुम्ही म्हणाल तसं अलेक्झांडर म्हणजे तो मरण्यापूर्वी. पण मंत्री म्हणले आम्ही सगळं मान्य आहे आम्हाला म्हणले, पण आम्हाला ह्याचा अर्थ तुम्ही सांगितला पाहिजे म्हणले आधी. असं का करताय तुम्ही? मग ते म्हणले पहिल्या गोष्टीचा अर्थ आहे जो सांगणार त्याला मी धन्यवाद देणार. कोण सांगते? हात वर करा. ज्याला येते त्याने हात वर करा. थांबा, हात वर केलाय मी लय पुढे पुढे बोलतो. ह्यांचा लय अभ्यास झालाय बरं का. कुठंतरी आधी जात असणार आहे प्रवचन आहे. फक्त हात वर करा असू द्या. नाही ज्याला येते त्याने हात वर करा. एक हे सांग हा सगळेच म्हणतो या सरळ आहे की काय अवघड आहे का? मी सोपेच प्रश्न विचारत असतो, फक्त आधी भीती वाटते तुम्हाला माझी, त्यामुळे सांगत प्रश्न सोपाच असतो माझा. तर खाली हात आए ते हम खाली हात जाएंगे, ना हाथी है ना घोड़ा वहां तो पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है. भगवंताकडे जायचं आहे, खोटं बोलू नका, थोडं समजून घ्या. जन्माला आला तेव्हा अशा मुठ्या होत्या, बरोबर आहे का? आईच्या पोटातनं बाळ बाहेरला कसं असते हात, असं असते का? आणि मग काय करतात, असं मूठ वाढावी लागते त्याच्याशी, तर पुन्हा असं करते. पण मेल्यानंतर हात पसार मुट्ठी बांध के आए ते हम हात पसारे जाएंगे, ना हाथी है ना घोड़ा है वहां तो पैदल ही जाना है. हात मुट्ठी बांधून आलता, आता काय मुट्ठी छोड़ के जाना है, हात पसारे जाना है. काय घेऊन जाऊ शकत नाही आपण, तरी सुद्धा एवढा आटापिटा. बरोबर आहे, किती आटापिटा करतो आपण पैसे कमवण्यासाठी. आणि म्हणून पुढं सांगितलेलं आहे. म्हणले बरं ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाचा अर्थ कोण सांगते? आता माताजी मध्ये हात वर करा. दुसरं काय सांगितलं तर सांगा आधी, ते सांगा आधी. जेवढी काही संपत्ती मी कमवली त्याचा रस्ता बनवा आणि त्याच्यावरून मला न्या. ओके, हे काय याचा अर्थ असू शकतो? हात वरती करायचा माहिती. बरं, पुरुषांकडे कोणाला येते हात वर करा, पुन्हा तोच हात वरती. दुसरं कोणतं सांगा की, ह्याचा अर्थ काय? असं का म्हणलं असेल त्याने? हे हात वर नाही केलं, हे पण विचारलंच नाही मी तुम्हाला. आयुष्यभर कमवलेली संपत्ती खाली टाका म्हणले, त्याच्यावर माझी तिरडी न्या म्हणले, जेणेकरून जगाला दिसू द्या म्हटले की हे सगळं तुडवून चाललोय मी, काहीच बरोबर घेऊन गेलो नाही, हे सगळं तुडवत चाललोय मी. ह्याची काही किंमत नाहीये, हे जगाला दाखवलं अलेक्झांडरने. आणि तिसरी गोष्ट काय बोला, डॉक्टरांना जाळायला सांगितलं. जो नेहमी त्याचं ऑपरेशन करायचा, त्याचं कमी जास्त बघायचा, तो डॉक्टर मला अग्नी देईल म्हणले. याचा अर्थ काय मंडळी? नो, कोण हातवर करा प्रभूजीमध्ये, कोणी हातवर करा. टाळे वाजवणार मी तुमच्यासाठी, कोण सांगणार उत्तर त्याचं? माताजीमध्ये कोणाला येते पाठीमागे? डॉक्टर जाळले, ह्याचा अर्थ काय? कोण सांग? इकडे आहे हातवर, तोच हातवर. ठीक आहे, सांगा तुम्ही काय. हा, टाळी वाजवा ब्रांच. हा बस. बघा, या जगामध्ये कोरोना जेव्हा आला, डॉक्टर म्हणजे देव झालता का नाही? आपण डॉक्टरला देव मानतो की नाही? लोक काय झालं तर देवाचं नाव घेत नाहीत, पण डॉक्टरकडे पहिल्यांदा जातो आपण. काही जरी झालं, सर्दी झाली का अटॅक आला का, कॅन्सर झाला का, कोरोना झाला का, डॉक्टरवर आपण एवढा विश्वास टाकलेला आहे, एवढा विश्वास टाकलाय, कारण या जगाचा देव सध्या डॉक्टरच आहे. आणि लोकांना अपेक्षा आहे की आम्ही डॉक्टर आम्हाला वाचवतील. परंतु अलेक्झांडर म्हणला त्याच डॉक्टरला अग्नी द्यायला लावा मला. याचा अर्थ काय झाला? डॉक्टरच्या हातामध्ये मरण नाही. लक्षात आलं का तुमच्या? डॉक्टर वाचवू शकत नाही. कधी कधी डॉक्टरकडे गेल्यानंतर काय म्हणतात, अभि दवा काम नाही करेगा दुवा काम करेगा. भगवंताला प्रार्थना करा तुम्ही, आता तुमचं काय वाचू शकत नाही, घरी घेऊन जावा म्हणते. देवाची कृपा झाली ते जगाला. बरोबर आहे का? मग अशा पद्धतीनं आपण डॉक्टर जे आहेत ते पण वाचवू शकत नाहीत. अलेक्झांडरने जगाला दाखवून दिलं, मी काही घेऊन जाऊ शकत नाही, सगळं इथं सोडून जायचं आहे आणि तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. परंतु संतांनी सांगितलं आम्ही मरतच नाही, मरतच नाही. मरताना आनंद होतो, आनंद. एखादा संत जर मेला त्याचं कधी विधिविधान बघायला जावा, किती आनंद असतो.
एखाद्या संतांनी जर देह सोडला तर अशा ठिकाणी तुम्ही कधी गेलं पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल की मृत्यू सुद्धा एक सोहळा आहे आनंदाचा. जेव्हा तुम्ही भगवत भक्ती भगवत भजन करता त्यावेळेला काय आनंद येतो की एक व्यक्ती भगवंत धामाला चालल्याचा आनंद वेगळाच आहे. पण आपल्याला जनरली लोक माणसं मेल्यानंतर आपण रडतो, दुःख होतं आपल्याला. म्हणजे या दुःखातनं जर बाहेर पडायचं असेल तर भजन केलंच पाहिजे. पोटासाठी भोजन, आत्म्यासाठी भजन. 3 टाइम आपण जेवतो पोटासाठी, पण आत्मा काय? आत्मा म्हणजे इथं असतो बरं का, तो हृदयामध्ये असतो आपल्या प्रत्येकाच्या. त्याला आपण जीव म्हणतो, जीव गेला म्हणतो की नाही, प्राण, जीव, आत्मा. तर हा आत्मा जो आहे त्या आत्म्याचं काय हो? आत्म्याला काय लागतं कधी विचारलंय का तुम्ही? पोटाला काय लागतं हे माहिती आहे तुम्हाला, चपाती भाजी भाकरी गुलाबजामुन जिलेबी. पण आत्म्याला काय लागतं याचा विचार आम्ही कधी केला आहे का? तो आत्मा आतमध्ये तरफडतोय. त्या आत्म्याला पांडुरंगाचं भजन पाहिजे आणि ज्याचा आत्मा तृप्त झाला तो खरंच सुखी होऊ शकतो. मग तुम्ही तुकाराम महाराजांवर इतकी संकट आली, कधीच रडत बसले नाही तुकाराम महाराज. कधी बघितलंय तुम्ही रडताना तुकोबारायांना? असं कधी ऐकलं इतिहासामध्ये ज्ञानेश्वर महाराज रडत होते, तुकोबाराय रडत होते, कधी ऐकलंय तुम्ही? म्हणून आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. जो भजन करणार कलियुगामध्ये तो सुखी होणार. आणि भजन कसं करायचं तर मी खरं विचार केला पण वेळ 9 वाजले, म्हणते 8 वाजले, मला थांबलं पाहिजे इथे. तुम्ही सांगत जा, तुम्हाला बोर झालं की सांगत जा, मत नाही तुम्हाला. वेळ गेला किती वाजता असं मगाशी सांगितलं, माईक आला की आम्हाला समजत नाही काय, मधनात सिग्नल देत जावा दिव्यांना. तर मला सांगायचं होतं मंडळीनो की भगवंतांचं नाव जे आहे हे नामे तरिले अपार. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. अरे नाव घेऊन भगवंताचं नुकसान झालं, फार मोठं नुकसान झालं त्या व्यक्तीचं. तो हरे कृष्णामध्ये जात होता, भगवंताचं विठ्ठलाचं नाव घेत होता, रामकृष्ण हरे हरे कृष्ण म्हणत होता. लय नुकसान झालं बघा बिचाऱ्याचं, खायला हात नाही झाला. आता असं कधीच होणार नाही मंडळी, कधीच नाही होणार. लिहून घ्या, शास्त्रप्रमाण आहे, कल्याणच होणार तुमचं. मग का नाही नाव घ्यायचं भगवंत? म्हणून भगवंताच्या नावावर श्रद्धा. तुम्ही एक वेळ ती पूजा करू नका असं म्हणत नाही मी, पण महत्व नावाला आहे हे लक्षात घ्या. तुम्ही एक वेळ ते काय नावापासून सुरुवात करा सुरुवातीला, बाकी सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वांना नावच देण्यासाठी आलेलो आहे. हे भगवंताचं नाव तुम्ही घ्यावं अशी आमची इच्छा आहे आणि चांगले भक्त बनावे अशी इच्छा आहे. आणि मी तुम्हाला चॅलेंज करतोय आज, सर्वांना चॅलेंज, ओपन चॅलेंज आहे माझं. आम्ही सांगल तेवढं नाव घ्यायचं आणि जर दुःख आलं तर आमच्याकडे यायचं भांडायला. कोण कोण तयार आहे स्वीकारायला? काय हात वर करा. तयार आहे का तुम्ही? अहो एवढी गॅरंटी देतो की मी, मला जोड्यानं मारा तुम्ही, फक्त मी सांगेल तेवढं करायचं. खरं बोलतो मी, खोटं नाही बोलत आहे, खरं सांगतोय तुम्हाला. खरंच एवढी शक्ती आहे भगवंताच्या नावामध्ये. म्हणून म्हणतोय की तुम्ही भगवंताचं नामस्मरण सुरू करा. ते नामस्मरण कसं करायचं आज आपण शिकणार आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे.